वांगं म्हटलं की भरपूर जण नाक मुरडतात, पण आज आपण अगदी गावरान पद्धतीने भरीत करणार आहोत। तर ह्यात काही मी टिप्स सांगितलेले आहेत। तर अगदी मऊसूत आणि तेवढंच असं स्मोकी फ्लेवरचं हे भरीत तयार होतं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। इथं मी पाव किलोचं हे मोठं वांगं घेतलेलं आहे। वजनानं आपण हलकं वांगं घ्यायचं, म्हणजे ह्यात बिया असतात त्या कमी असतात, त्यामुळे घेताना ही काळजी नक्की घ्या। यासाठी आपल्याला 2 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूणाचे पाकळे आणि लाल बुंद टोमॅटो घ्यायचे आहेत। आता वांगं आपलं स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे। त्यात आता आपल्याला चाकूच्या साहाय्यानं उभ्या काप मारून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत वांगं आहे ते छान भाजलं जातं, म्हणून ही ट्रिक नक्की वापरा। आता हे असं बघायचं की आत कीड वगैरे असेल तर ती काढून घ्यायची आहे। आता हे वांगं असं काप करून झाल्यानंतर हलकंसं त्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे वांग्याचं भाजल्यानंतर त्याची साल आहे ती पटकन निघते। त्यामुळे हे तेल लावणं खूप गरजेचं आहे। जसं वांग्याला मी तेल लावणार आहे तसंच त्या दोन्ही टोमॅटोला पण लावणार आहे। टोमॅटो आधीच मी धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत। टोमॅटोला पण आपण थोडंसं हलकं तेल लावून घेणार आहोत। यासारख्या अनेक टिप्स मी भरीत करताना सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता हे जे आपण यात काप मारून घेतले होते त्यात आपण हे लसूण आणि मिरची घालून घेणार आहोत। असं घातल्यानंतर जो लसणाचा फ्लेवर किंवा मिरचीचा फ्लेवर आहे तो पूर्णपणे भरीतमध्ये उतरला जातो। लसणाला पण एक छान असा स्मोकी फ्लेवर येतो आणि छान असं वांगं पण आतनं भाजलं जातं, त्यामुळे हे नक्की करा। आता इथं चूल नाही आहे, त्यामुळे आपण हे गॅसवरच भाजणार आहोत। तर असं केल्यामुळे एक चुलीचा किंवा एक कोळशाचा असा वास ह्याला भरताला लागतो, त्यामुळे हे नक्की करा। याप्रमाणे सर्व मिरच्या आणि लसूण आहे ते मी वांग्यामध्ये असे भरून घेतलेले आहेत। आता गॅसवर अशी एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावर आपल्याला हे वांगं आणि टोमॅटो एकत्रच भाजून घ्यायचे आहेत। भाजताना गॅसची फ्लेम आहे ती अगदी बारीक ठेवायची आहे। जर मोठी केली तर वांगं वरून करपेल आणि आतून ते शिजणार नाही, त्यामुळे आता हे असं भाजताना त्याला आपण चिमट्याच्या साहाय्यानं पलटून घेणार आहोत। एकाच बाजूनं ते भाजलं जाईल, त्यामुळे वांगं पण आपण सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे ते सर्व बाजूने छान असं आतून मऊसूत शिजलं जाईल। इथं बघू शकता छान असे डाग पडत आहेत। आता टोमॅटो आहे तो अगदी मऊसूत झालेला आहे। टोमॅटो पटकन शिजले जातात, त्यामुळे आता इथं मी टोमॅटो आहे तो काढून घेणार आहे, नाहीतर तो जास्तच काळपट होईल आणि जास्त शिजला जाईल। वांगं आहे ते थोडंसं अजून माझं कच्चं आहे, त्यामुळे ते पूर्ण भाजून घेणार आहोत। आता इथं वांगं झालेलं आहे भाजून। पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, टोमॅटो भाजून घेतलं की लगेच त्याच्यावर झाकण घालून घ्यायचं आहे, कारण असं झाकण घालून घेतलं तर ती साल आहे ती पटकन निघते, मऊसूत होतं आतपर्यंत वांगं, त्यामुळे हे नक्की ट्रिक यूज करा। आता एक 5 मिनटं झालेलं आहे, अजूनही वांगं आणि टोमॅटो आहेत ते गरमच आहेत। गरम असताना साल काढून घ्या। हे बघा पटकन साल निघते, आपण झाकण ठेवलं होतं त्यामुळे साल आहे ती मऊसूत होते आणि निघायला पटकन मदत होते। इथं बघू शकता अगदी पटकन हातानंच निघाली जाते। जर तुम्हाला हातानं काढायला जमत नसेल तर चाकूच्या साहाय्यानं काढली तरी पण चालेल। आता या प्रकारे ही सगळे साली आपण काढून घेणार आहोत। बघा इथं छान असं हे सगळं साल आहे ते काळपटपणा त्याचा पूर्णपणे काढून घेतलेला आहे। आता त्याचप्रमाणे टोमॅटोचं पण साल आहे ते पटकन निघतंय। बघा टोमॅटोला आपण तेल लावलेलं होतं आणि झाकून ठेवल्यामुळे ते मऊसूत झालेले आहेत। आता इथं वांग्याचं देठ आहे ते पण मी काढून घेतलेलं आहे। आता इथं आपल्याला फोकच्या साहाय्यानं हे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे। अगदी मऊसूत शिजल्यामुळे ते पटकन मऊ होतं। जर तुमच्याकडे फोक नसेल तर पावभाजीच्या स्मॅशरनं सुद्धा हे तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता। आता इथं बघा छान असं हे सर्व एक जीव झालेला आहे।
टोमॅटो, लसूण, मिरची आणि वांगं हे छान असं एकजीव झालेलं आहे. आता याला फोडणी घालून घेऊया. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की इथं 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी आणि जिरे छान फुलले की मग इथं एक मोठ्या आकाराचा कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा आपल्याला मऊसूत होऊस्तोपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. आता यातच मी फोडणीतच थोडीशी कोथिंबीर घालते, म्हणजे कोथिंबीरीचा जो सुवास आहे तो पण छान असा फोडणीत उतरला जाईल. आता थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आपल्याला. पाव चमचा हळद घालते आणि मीठ घातलेलं आहे. पूर्ण भाजीला लागेल एवढं मीठ आत्ताच घालून घेतलेलं आहे, म्हणजे ते फोडणीतच घातलं मीठ तर ते पूर्ण भाजीला आपल्या लागलं जाईल. आता ह्यात आपण जे मसाले आहेत ते घालून घेणार आहोत. 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता तेलात हे छान मसाले आपण परतून घेणार आहोत. आता हे स्मॅश करून ठेवलेलं वांगं आहे ते पण यात घालून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया. अगदी मऊसूत शिजल्यामुळे जास्त ह्याला आपल्याला परतावं लागत नाही आणि एकदम असा छान असा स्मोकी फ्लेवर येत आहे. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता ह्याला आपण झाकण लावून एक 5 मिनिटं वाफ आणून देणार आहोत, म्हणजे मसाले आहेत ते छान एकजीव होतील. आता 5 मिनिटाची वाफ दिलेली आहे. बघू शकता मस्त असं मऊसूत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. शेवटी कोथिंबीर घालून लगेचच तुम्ही गरमागरम बाजरीची ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करू शकता. अगदी छान असा सुवास येत आहे, पूर्ण घरभर असा दरवळत आहे. हे बघा दिसायला पण किती छान दिसत आहे हे भरीत. तुम्ही नक्की या चंपाषष्ठीला ट्राय करा. इथं मस्त असं वांग्याचं स्मोकी फ्लेवरचं भरीत तयार झालेलं आहे. अगदी खूप काही टिप्स सांगितलेले आहेत, त्या पण तुम्ही नक्की फॉलो करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेजारची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. थँक्यू.